हाय एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कोकम फळापासून कोकम म्हणजेच आमसूल कशी तयार करायची हे पाहणार आहोत। कोकम फळापासून आपण आमसूल, सरबत, आगळ आणि कोकम तेल इत्यादी प्रकार बनवू शकतो। कोकमाचे खूप सारे फायदे आहेत, ते तुम्हाला एक एक करून सांगेनच। तर चला मग आपण आमसूल कशी तयार करायची हे पाहूयात। तर यासाठी मी इथे 2 किलो कोकम फळं घेतलेली आहेत। याला गावरान भाषेत रातांबे पण म्हणतात। वरती देठ असते, आतमध्ये गर आणि बिया असतात। आज आपण जी आमसूल बनवणार आहोत ती खास करून मच्छीच्या रेसिपीजमध्ये वापरली जातात, तसेच तुम्ही इतरही भाज्यांमध्ये वापरू शकता। आता सगळ्यात आधी मी इथे कोकम व्यवस्थित धुवून घेतलेली आहेत। तर अशा प्रकारे ह्याचे जे वरचे देठ आहे ते काढून टाकूयात। थोडंसं कठीण असतं आणि मग कोकमाचे तुम्ही हाताने फोडी करू शकता किंवा सुरीने केले तरी चालतील। आता आतमध्ये जो गर आणि बिया असतात त्या वेगळ्या आणि याची जी सालं आहेत ती वेगळी ठेवायची आहेत। सालं जर जास्त मोठी असतील तर ती तुम्ही हातानेच तोडून घ्या आणि कोकम फोडल्यानंतर आपल्याला ती आतमध्ये व्यवस्थित बघूनच घ्यायची आहेत, कारण काही खराब कोकम असतात ज्याच्या आतमध्ये पांढऱ्या बारीक अळी असतात। त्यामुळे तुम्ही फोडल्यानंतर ती बघूनच घ्या। हाताने जर का तुम्हाला फोडायला अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुरीने पण याचे काप करून घेऊ शकता। तर आता याच पद्धतीने मी सगळ्या कोकमाची सालं काढून घेते। इथे माझी सालं काढून झालेली आहेत आणि याचा गर पण मी वेगळा ठेवलेला आहे। आता ही जी कोकमाची सालं आहे ती मी एका प्लास्टिकच्या बाउलमध्ये घेतलेली आहेत। आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत, त्यामुळे इथे प्लास्टिकचाच वापर करायचा आहे। स्टीलचा वापर अजिबात करू नका। स्टीलची भांडी लवकर काळी पडतात, डाग पडतात आणि रिॲक्शन सुद्धा होते। आता इथे मला ज्या साली मोठ्या वाटतात त्या मी हातानेच तोडून घेणार आहे। सालं जर छोटी ठेवली तर ती लवकर सुकतात। आता याच्यामध्ये मी साधारण 3 मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे, जे आपण घरामध्ये जेवणासाठी मीठ वापरतो तेच मीठ आहे। कोकमाला दीर्घकाळ टिकवायचं असेल तर याला आपण मीठ लावून घेतो। मीठ लावल्यानंतर आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात। जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कुठल्याही मच्छीच्या रेसिपीमध्ये तुम्ही ही आमसूल वापरू शकता, तसेच सोलकढी बनवताना सुद्धा या आमसूलचा उपयोग केला जातो। बाजारातली आमसूल वापरण्यापेक्षा घरी आमसूल तयार करून बघा, खूप छान टेस्ट येते जेवणाला किंवा सोलकढीला। मीठ इथे व्यवस्थित लावून झालेला आहे। आता हा जो गर आणि रस आहे ना, त्याच्यापासून आगळ तयार करतात। हा आपण आमसुलासाठी 4 दिवसांनी वापरणार आहोत। तर आता मी काय करणार आहे की 2 मुठी जाडं मीठ घालणार आहे याच्यावरती आणि मग हाताने चोळून याला एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे। जसं की मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला कोकम किंवा कोकम गर कुठल्याही स्टीलच्या भांड्यात ठेवायचा नाही आहे। तुम्ही हा बाहेर ठेवला तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता आपण हे कोकम एका प्लास्टिक शीटवरती काढून घेऊयात आणि साधारण 4 दिवस ऊन देऊयात। अगदी कडकडीत उन्हामध्ये आपण हे वाळवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे कडकडीत ऊन नसेल तर तुम्ही हे साधारण 5 ते 6 दिवस तरी सुकवून घ्या। 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर अशा प्रकारची कोकमं आपल्याला मिळतात। कोकमाचा अगदी खळखळ असा आवाज येतोय आणि इथे मी गरापासून हा रस वेगळा करून घेतलेला आहे। तर एका चाळणीवरती घेऊन आपल्याला यामधला जो रस आहे तो खाली काढून घ्यायचा आहे आणि हा जो गर आहे तो आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे, कारण ही प्रोसेस आपल्याला अजून 3 ते 4 वेळा करावी लागते। आता या आगळामध्ये ही कोकमं घालून भिजवून घेणार आहोत। आता रात्रभर कोकम असेच भिजवून घेऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हात घालूयात। आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितले की ही प्रोसेस आपल्याला किमान 3 ते 4 वेळा करायची आहे। म्हणजेच पहिले 4 दिवस आणि नंतरचे 4 दिवस असे मिळून 8 दिवसामध्ये आपले हे आमसूल तयार होतात। कोकममध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्वे असतात आणि त्याचबरोबर हायड्रोसिटिक ॲसिड नावाचे अत्यंत महत्त्व असे आरोग्यदायक घटक असतो। तसेच मॅग्नीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम अशी खनिजेही असतात। कोकम पचनसंस्था सुधारण्यास मदत करते आणि यातील अँटीफंगल व अँटीऑक्सिडंट्स हे गुणधर्म आपली त्वचा निरोगी ठेवतात। इन्शुलिनचे नियमन करून डायबिटीस आटोक्यात ठेवते। शिवाय आपल्या शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये असतो। त्वचा व केसांसाठी अधिक उत्तम असते।
रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इत्यादी तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते। आता इथे कोकम पूर्ण 8 ते 9 दिवसामध्ये तयार झालेले आहेत। तुम्हाला इथे जास्त दिवसही लागू शकतात। आमसूल स्टोर करण्याच्या आधी आपण यांना थोडेसे मीठ लावून घेऊयात, म्हणजे हे 1 वर्षभर तरी टिकतील। आणि तुम्ही हे स्टोर करण्यासाठी एखाद्या प्लास्टिक डब्याचा किंवा चिनी माती भांड्याचा वापर करू शकता। आणि जर का तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल नसतील तर तुम्ही एका जाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून ठेवू शकता। यापासून ज्या बिया राहतात त्यापासून तेल बनवतात, त्यामुळे रातांब्यांचा कुठलाही भाग वाया जात नाही। तुम्ही यापासून वेगवेगळे प्रकार तयार करू शकता। व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत। टिल देन टेक केअर, बाय बाय।